नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7वीच्या बालभारती पुस्तकामधील 6वा जो पाठ आहे तो पाठ आज आपण पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे. हे महान क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ. हा जो पाठ आहे हा पाठ वीणा गवाणकर यांचा नाही चिरा या ललित लेखामधून, या संदर्भ ग्रंथामधून हा पाठ घेतलेला आहे. या पाठामध्ये जे डॉक्टर पांडुरंग खानखोजे आहेत त्यांची संपूर्ण माहिती, त्यांचा प्रवास, महान क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीय कृषी तज्ञ यांचं संपूर्ण वर्णन या पाठामधून आपल्याला या लेखिकेने केलेलं आहे. मी पाठ वाचतो, वाचता वाचता शब्दार्थ आणि समजावून सांगतो. गदर क्रांतीचे प्रणेते. पाठ आहे 6वा, थोरांची ओळख, डॉक्टर खानखोजे. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. प्रणेते म्हणजे प्रेरणास्थान. या गदर क्रांतीचं प्रेरणास्थान कोण असेल तर ते आहेत डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे. कारण या गदर क्रांतीची प्रेरणाच मुळी यांच्याकडनं आलेली आहे. सुरुवात कशी झाली तर गदर क्रांतीच्या प्रणेतेपासून तर ते थेट मेक्सिको शेतीतले जादूगार हा त्यांचा प्रवास. गदर क्रांतीच्या प्रणेत्यापासून तर ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा जो प्रवास आहे, हा प्रवास करणारे जे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे त्यांचंच नाव उर्फ भाऊ, त्यांना लहानपणी भाऊ म्हणत असत. यांचं संपूर्ण आयुष्य हे विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. विस्मयकारी म्हणजे आश्चर्यकारक घटना. आता लहानपण कसं होतं तर तात्या आजोबांच्या मांडीवर बसून, लहानपणी त्यांच्या आजोबांना म्हणायचं तात्या. त्या तात्या आजोबांच्या मांडीवर बसून हे लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. म्हणजे हा काळ कोणता आहे? स्वातंत्र्यपूर्वीचा काळ. म्हणजे यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये झालेला असल्यामुळे लहानपणापासून तात्या आजोबांच्या मांडीवर बसून हे लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. आता नातू म्हणल्यानंतर आजोबांचा लाडका असणार आणि मुलगा म्हणल्यानंतर आईचाही पण लाडका असणार. त्यामुळे हे भाऊ होते आई आणि आजोबांचे खूप लाडके होते. आजोबांच्या मांडीवर बसून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ते ऐकत असत. भाऊ जसे जसे मोठे झाले तसे तसे प्राथमिक शाळेमध्ये जाऊ लागले. प्राथमिक शाळेत गेल्यानंतर तसे त्यांचे मित्रमंडळी वाढू लागले. भाऊ आणि त्यांचे मित्रमंडळीही, भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. खलबत म्हणजे चर्चा. म्हणजे शाळेत जसे जायला लागले तसे त्याचं मित्रमंडळ वाढलं भाऊंचं. आणि भाऊ आणि त्यांचे मित्र सगळे एकत्र यायचे आणि या माडीवरची जी खोली असेल त्या खोलीमध्ये बंद दाराआडून त्यांची काहीतरी खलबत चालायची. इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. म्हणजे लहानपणापासून स्वातंत्र्याच्या लढ्याचं बाळकडू त्यांना मिळालेलं होतं. कारण लहान असताना आजोबाच्या मांडीवरच ते स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. जसे जसे मोठे व्हायला लागले, शाळेत जायला लागले, प्राथमिक शाळेत गेल्यानंतर त्यांना मित्रमंडळ मिळाले. ते मित्रांबरोबर एकत्र येऊन माडीवरच्या खोलीमध्ये खलबत करायला लागली. खलबत कोणती करायला लागली तर इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्यांना कसं पळवून लावता येईल.
या भाऊंच्या मनामध्ये होता. तीव्र म्हणजे उत्कट, असंतोष म्हणजे असमाधान. म्हणजे या इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये खूप असंतोष होता, असमाधान होतं. कारण इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही हे त्यांच्या पूर्णपणे लक्षात होतं. म्हणूनच त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलेलं होतं. म्हणजे पहा, लहानपण कसं गेलं, त्यांची सुरुवात कशी झाली. हा जो प्रवास आहे हा त्यांचा विस्मयकारी प्रवास, आश्चर्यकारी प्रवास हा आपल्याला या पाठामधून आपल्याला पाहायला मिळतोय. लहानपण कसं गेलं, आजोबांच्या मांडीवर स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत होते. मोठे झाल्यानंतर मित्रमंडळ मिळाले, मित्रांबरोबरही ती त्यांच्या घरातल्या माडीवरती ते चर्चा करत असत. चर्चा काय असायची तर इंग्रजांना आणि त्यांच्या सैन्याला पळवून कसं लावता येईल याचे ते डावपेच आखत असत. कारण लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष होता आणि त्यांना पूर्णपणे माहीत होतं की इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही आणि म्हणूनच त्याविरुद्ध लढा द्यायचा असं या भाऊंनी मनोमन ठरवलं होतं. पुढे खेडोपाडी जिथं संधी मिळेल तिथं भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. म्हणजे जसं जसा वेळ मिळेल शेजारच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या त्या ठिकाणी भाऊ जायचं, जिथं भाषणे द्यायचे. भाषणांचा विषय एकच, स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावरती भाषणं देत असत. आणि या स्वातंत्र्यासाठीच कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं आणि लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. म्हणजे पहा, आपला मुलगा आपल्या मुलाने सुद्धा योग्य प्रकारे शिक्षण पूर्ण करून लग्न करावं, संसार थाटावं असं त्याच्या या भाऊंच्या वडिलांना वाटत होतं. पण भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. पण भाऊंनी काही त्यांच्या वडिलांचं ऐकलं नाही. ते आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले, कार्यरत राहिले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग असणाऱ्या, सक्रिय म्हणजे क्रियाशील, सतत स्वातंत्र्याचाच विचार करणारे असे जे होते ते लोकमान्य टिळक. या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेलेले होते. तिथे त्यांच्या सहवासामध्ये ते राहायला लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. कारण एवढे स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले जे काही लोकमान्य टिळक होते त्यांच्या भेटीला भाऊ गेले, त्यांच्या सहवासामध्ये राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही जणू काही त्यांना फार मोठी पर्वणी वाटत असे. भाऊंना वाटायचे की आपण रणशास्त्र शिकावं आणि म्हणून त्यांनी टिळकांना विचारलं आणि टिळकांनी पण त्याला अनुमती दिली, परवानगी दिली. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असं टिळकांनी या भाऊंना सल्ला दिला. आणि या लोकमान्य टिळकांच्या सल्ल्यानुसार सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला मायदेश सोडला आणि गेले अमेरिकेमध्ये. अमेरिकेतील साना राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य म्हणजे चपळता, हे सर्व या भाऊंचं पाहून अकॅडमीमधील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. म्हणजे आपण ज्या कार्यासाठी आपला देश सोडून अमेरिकेमध्ये आलेलो आहोत ते शिक्षण घेण्यासाठी
त्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये, कमतरता भासू नये, याचा ते सतत प्रयत्न करत असत. 1910 साली तमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा, कोणती? तमाल पेस मिलिटरी अकॅडमी, या डिप्लोमा त्यांना मिळाला, पदविका. हा पदविका मिळाला म्हणजे त्यांना जो काही हेतू होता, लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून ते अमेरिकेला गेले, लष्करी शिक्षण पूर्ण केलं आणि तमाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांनी त्यांना मिळाला. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे, म्हणजेच भारतामधले बहुजन लोक सगळे शेती करतात, तो समाज सगळा शेतकऱ्यांचा आहे आणि शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती आणि आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. म्हणजेच या भाऊंना वाटत होतं, कारण विचार करता, एक त्यांनी भाग मिळवला, दुसरा आता या भारतामधील जे काही बहुजन लोक होते ते बहुजन लोक सगळे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांनी जर प्रगती करायची असेल, शेतकऱ्यांची प्रगती करायची असेल, त्यांचं आर्थिक उन्नती करायची असेल, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य असेल, तर ते करण्यासाठी शेती सुधारणं आवश्यक आहे. आणि म्हणून कृषक आणि श्रमजीवी, कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कामगार, म्हणजेच भारताची प्रगती करायची असेल, भारताचं आर्थिक स्वातंत्र्य उंचावायचं असेल, तर कृषक म्हणजे शेतकरी आणि श्रमजीवी म्हणजे कामगार, म्हणजे शेतकरी आणि कामगार एकत्र आले पाहिजेत, तरच इंग्रजांना सहज आपण देशामधून घालवून देऊ, त्यांच्या मदतीने, असा या भाऊंना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल, अशा विचारानं त्यांनी कृषी शास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. म्हणजे पहा, अगोदर गेले होते रणशास्त्र शिकायला, रणशास्त्र शिकले, त्यामधून पदविका घेतली. मग मनामध्ये त्यांच्या विचार आला की जर आपला देश कृषी प्रधान देश आहे, आपला देशामधला सगळा समाज हा शेतकरी आहे आणि त्यांची प्रगती करायची असेल तर शेती सुधारणं गरजेचं आहे आणि शेती सुधारली तर त्यांच्यामध्ये प्रगती होईल. म्हणजेच शेतकरी आणि कामगार यांना एकत्र घेतलं तर आपण या इंग्रजांना सहज या देशाबाहेर काढून देऊ शकतो. म्हणून शेतीच्या निमित्तानं आपल्याला या बहुजन क्रांतीचा समाजामध्ये प्रचार करता येईल, अशाच विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांना मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी त्यांनी मिळवली. म्हणजे पहा, रणशास्त्र शिकले, त्यानंतर शेतीचं शिक्षण घेण्यासाठी ते कृषी महाविद्यालयामध्ये दाखल झाले. त्या वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेमध्ये क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक या भाऊंचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन प्रवास केला आणि भरपूर साहसे अंगावरती घेतली. म्हणजे हे कृषी शिक्षण घेत असतानाच त्यांनी अमेरिकेमध्ये एक क्रांती केंद्र काढलं. त्या क्रांती केंद्रामध्ये त्यांचे अनेक सहकारी होते. जी गदर चळवळ होती, या गदर चळवळीच्या आखणीमध्ये ते स्वतः आघाडीवर होते. त्यांना मदत करणारे लाला हरदयाळ होते, पंडित काशीराम होते, विष्णू गणेश पिंगळे होते, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय होते, भूपेंद्रनाथ दत्त होते.
यासारखे अनेक सहकारी क्रांतिकारक त्यांना मिळालेले होते आणि हा सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशा वेगवेगळ्या देशांमध्ये भ्रमंती केली आणि अपार साहस अंगावरती घेतली. मग कृषीशास्त्रामध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. अध्यापन म्हणजे शिकवणे, त्यांचा शिकवण्याचा लौकिक हा सुद्धा वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं, म्हणजे किंमत आली. जेनेटिक्स या विषयामध्ये त्यांचा दबदबा वाढला. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. म्हणजे त्यांची प्रसिद्धी जी अमेरिकेमध्ये असणारे भारतीय विद्यार्थी होते त्यांच्यापर्यंत त्यांचं नाव लौकिक पोहोचला. का पोहोचला? तर राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये मिळालेला प्रथम पुरस्कार, या पुरस्कारामुळे अमेरिकेमधले जे काही भारतीय विद्यार्थी होते त्यांच्यापर्यंत त्यांचा नावाचा गवगवा झाला, त्यांचं नाव तिथपर्यंत गेलं. अध्यापना व्यतिरिक्तच्या वेळामध्ये, म्हणजे महाविद्यालयामध्ये जे काही अध्यापन करत होते त्या अध्यापनाच्या वेळेच्या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये आणि प्रयोग क्षेत्रावर, त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी, विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी. म्हणजे महाविद्यालयामध्ये ज्या वेळेस शिकवत असताना, प्राध्यापकाचं काम करत असताना फावल्या वेळामध्ये, उरलेल्या वेळामध्ये ते त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये असत किंवा प्रयोग क्षेत्रामध्ये असत, आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी गव्हावर विशेष अभ्यास सुरू केलेला होता. त्या प्रयोगामधून गव्हाचे वेगवेगळे वाण त्यांनी तयार केले. मग पावसाळ्यामध्ये येणारा, उन्हाळ्यामध्ये येणारी जी काही गव्हाची संकरित जात आहे ती जात असेल, किंवा तांबेरा न पडणारी, म्हणजे कोणताही रोग पडणारी, त्यामधला तांबेरा हा जो रोग आहे तो रोग न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी जात, विपुल उतारा देणार म्हणजे भरपूर उतारा देणारी ती एक जात काढली. अत्यंत कमी पावसामध्ये भरपूर उतारा देणारी जात, म्हणजे पाऊस जरी कमी असला तरी भरपूर उतारा मिळेल, भरपूर उत्पन्न होईल, पीक भरपूर येईल, अशी जात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती या गव्हाच्या त्यांनी शोधून काढल्या. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन, म्हणजे त्यांनी जे जे काही संशोधन केलेले असतील, जे जे काही प्रयोग केलेले असतील, हे सगळे प्रयोग, हे सगळे संशोधन, हे सगळं मेक्सिकन सरकारचं जे काही शेती सुधार मंडळ आहे, या शेती सुधार मंडळाने या भाऊंना त्यांच्याकडे आमंत्रण दिलं. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा. म्हणजे संपूर्ण मेक्सिकोमध्ये, या मेक्सिको देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेती आहे, प्रत्येक शहरामध्ये, गावामध्ये त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी अभ्यास दौरा करायचा. सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्र पाहायची, शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या, त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार हे सगळं समजून घ्यायचं आणि त्याबद्दल सुधारणा सुचवायच्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. त्या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न
असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. म्हणजे मेक्सिकन जनतेचं मुख्य अन्न होतं मका. मग या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्यासंदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केले, संशोधनाला सुरुवात केली. हे कधी केलं तर त्या मेक्सिकोचा अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे शेतकऱ्यांच्या भेटी घ्यायच्या, त्यांच्या अडचणी विचारायच्या, त्यांचे अनुभव विचारायचे, त्यांचे विचार समजून घ्यायचे आणि त्याच्यामधून सुधारणा सुचवायच्या. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी हा सगळा दौरा झाल्यानंतर डॉक्टर खानखोजेंनी मेक्सिकन जनतेचं मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण करून तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. म्हणजे पहा, जी तेओसिंतले नावाची मेक्सिको मधली निरुपयोगी वनस्पती होती, पण त्या वनस्पती आणि मका यांचं संकरण केलं आणि तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. एकेका मक्याच्या ताटावर 30 कणसे ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेल्या मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोमध्ये राबवले. त्यामुळे मेक्सिको मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार डॉक्टर खानखोजेंचा देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. म्हणजे पहा, या ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी आपला ठसा त्यांनी उमटवला. रणशास्त्राचं लष्करी शिक्षण घ्यायचं असेल तिथं सुद्धा त्यांनी त्यांचा ठसा मिळवला. शिक्षक लोक सुद्धा त्यांच्यावर पूर्णपणे भारावलेले होते. कृषी शिक्षण घेत असतानाही, कृषी शिक्षण घेतल्यानंतर प्राध्यापकाची नोकरी करत असताना त्या फावल्या वेळामध्ये वेगवेगळ्या गावाच्या जाती निर्माण केल्या, वेगवेगळे वाण तयार केले. मेक्सिको सरकारच्या अभ्यास दौऱ्यामधूनही त्यांनी मक्याचा वेगवेगळे वाण निर्माण करून तयार करून त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरणारा पुरस्कार सुद्धा 1930 सालचा या डॉक्टर खानखोजेंनी मिळवला. गहू, मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे वेगवेगळे वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि बियांपासून मिळणारे सुगंधित तेल यांचं महत्त्व विशद करणारी पुस्तिका म्हणजे माहितीपर पुस्तिका त्यांनी प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे पहा, गदर क्रांतीचे प्रणेते ते संशोधक, आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ यांचा हा प्रवास या आपल्याला पाठामधून दिसतोय. अपार देशप्रेम असलेला एक क्रांतिकारक आणि शेतकऱ्यांविषयी कळकळ असणारा एक कृषी तज्ज्ञ म्हणजेच डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे होय. आले लक्षात? आता याचे पाठाचे स्वाध्याय आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे पहा, खालील विधाने सत्य की असत्य ते ओळखा किंवा लिहा. त्यातला पहिला आकडा आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. अ आकडा, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. आता हे विधान सत्य आहे का असत्य? हे विधान आहे सत्य. दुसरा आहे, भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं का? नाही. कारण भाऊंच्या वडिलांना वाटत होता की त्यांनी योग्य प्रकारे शिक्षण घ्यावं, लग्न करावं, संसार थाटावा, पण भाऊंनी काही त्यांचं
ऐकलं नाही, म्हणजेच भाऊंचं मन वळवण्यामध्ये वडिलांना यश आलं, हे विधान असत्य आहे. तिसरा, लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला, हे विधान सत्य आहे. आणि चौथा आकडा, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले, हे पण विधान सत्य आहे. प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण करत. जसं जसं ते मोठे होत गेले तसे तसे वेगवेगळ्या खेड्यामध्ये जाऊन भाषणं द्यायला लागले. त्यांचे 3च मुख्य विषय होते. पहिला होता स्वदेशी चळवळ, दुसरा होता भारतीय इतिहास आणि तिसरं होतं भारतीय स्वातंत्र्य. म्हणजे स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या 3 विषयांवर खेडोपाडी जाऊन भाऊ भाषण देत असत. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी टिंबटिंब येथे प्राप्त केली. जपान, अमेरिका आणि मेक्सिको. उत्तर आहे अमेरिका. आकडा, टिंबटिंब या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. उत्तर आहे जेनेटिक्स. आणि तिसरा, भाऊंनी टिंबटिंब या विषयात डॉक्टरेट मिळवली. उत्तर आहे कृषीशास्त्र. उत्तर आहे कृषीशास्त्र. अशा पद्धतीने आपला हा 6वा जो धडा आहे या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या तासाला पुढचा धडा आपण पाहणार आहोत. समजलंय? धन्यवाद.